रिस संघाच्या विरोधात, परंतु आता या क्षणी याच रिस संघाचा गोलंदाज संदीपने खर्च केला त्या 32 धावा चांदईच्या विरोधात. समोर पुन्हा एकदा बॅटर आपण पाहतोय अतिश. संधी मिळाली नव्हती अतिशला. 40 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका अतिशच्या बॅट मधून सुद्धा येतोय. बाई चिराग, तू जर फटके घेऊ शकतो तर माझ्याकडे तितका अनुभव आहे आणि तो अनुभव मी आज पणाला लावलाय. अगदी जमेची साथ मी तर म्हणेल या जोडीची मैदानात पाहायला मिळतेय. इथे आलेला षटकार बरंच काही सांगून जातोय. अगोदरचा षटक चिरागने गाजवलाय जरूर, परंतु आता या षटकात पारी जरा फिरली आहे, कारण आता समोर आहे बॅटर तो मात्र आतिश. जबरदस्त आपण पाहतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सामना जर आवडत असेल तर बॅटिंग एकदम सुपर फास्ट. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. व्हॉट अ प्रॉपर टायमिंग, व्हॉट अ बॅटिंग. आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान मोहनजी दस, तुम्ही जसा पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली, मी तर म्हणेल अगदी गुल्लक मोहनजी दस यांची. काका पुतण्याची जोडी आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. हे मात्र विसरलं. एकीकडे काका आणि अगोदर पुतण्याने पहिलं षटक गाजवलंय. अफलातून बॅटिंग लाईन. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आणखी एक मारला तर 1000. बाकीचं कॅल्सी तुमच्यापर्यंत आम्ही नंतर पोहोचू, काही हरकत नाहीये मोहनजी दस. अफलातून फटकेबाजी आहेत. तुम्ही आले आणि चांदई टीम मध्ये नवचैतन्य निर्माण झालं. अगदी एका षटकाचा खेळ संपला होता, त्याच्यानंतर तुम्ही मैदानात आलेत. आणखी एक चांगला फटका. व्हॉट अ बॅटिंग लाईन. अगदी पुढे बॉल. समोर मात्र तोच आतिश कोलंबे ज्याने पुन्हा एकदा लॉंग ऑन क्लिअर केलाय आणि येतोय त्याच्या बॅट मधून दर्जेदार सिक्सर. ठोक डीज येतो आता.